तर आज आपण चौथ्या अध्यायाला प्रारंभ करत आहोत. चौथ्या अध्यायाचं नाव आहे दिव्य ज्ञान. काय नाव आहे? तर सगळ्यात पहिला मुद्दा जो आपल्याला आज समजून घ्यायचा आहे की हा अध्याय इथे यायची काय गरज आहे. जसं मागच्या सत्रात किती लोक होते, आपण एक सगळ्यात मोठा शत्रू आपला पाहिला. कोण होता? एक सगळ्यात मोठा, येस, रजोगुण. बरोबर. रजोगुणाची दोन लक्षणं काय? रजोगुणाची दोन प्रमुख लक्षणं काय? काम आणि क्रोध. सुंदर. बरोबर. आता ज्या व्यक्तीला काम आणि क्रोध याच्यावर विजय प्राप्त करायचा असतो त्याला एक सगळ्यात महत्वाची गोष्ट लागते, ती म्हणजे ज्ञान. म्हणून या चौथ्या अध्यायाची सुरुवात कुठून केली भगवंताने? नाव काय दिले चॅप्टरचं? दिव्य ज्ञान. ठीक आहे. तर याच्यात काही श्लोक आहेत जे आपल्या सगळ्यांना माहिती आहेत, पण ते का गरजेचे आहेत, ते कुठल्या शृंखलेत येतात, ते आज आपण बघणार आहोत. माझ्या मागे म्हणण्याचा प्रयत्न करा. श्री भगवान उवाच इमं विवस्वते योगं प्रोक्तवानमव्ययम् विवस्वान् मनवे प्राह मनुरीक्ष्वा कवे ब्रवीत. तर भगवंत इथे अर्जुनाला सांगतायत की मागच्या अध्यायात जे आपण बघितलं की काम एष क्रोध एष रजोगुण समुद्भव महाआशन. आशन म्हणजे एक काम आणि क्रोध असे ज्यांची भूक कधीच संपत नाही. म्हणजे तुम्ही आठवा, एखाद्या व्यक्तीवर तुम्हाला राग आला, तो प्रत्येक वेळेला जेव्हा तुमच्या समोर येईल तुम्हाला राग येतो. थांबला कधी राग? का? कारण ती रागाची भूक वाढतच जाणार म्हणून त्याला अशन म्हटलंय. याची भूक कधीच संपत नाही. असा हा काम आणि असा हा क्रोध आहे. तर भगवंताला सगळ्यात जी जास्त काळजी आहे एखाद्या साधकाविषयी, तर ती ह्या गोष्टीला घेऊन आहे की माझा जो भक्त आहे तो काम भावनेला कसा जिंकेल. कारण या सृष्टीमध्ये काम भावनेला जिंकणं हे सगळ्यात दुस्तर म्हटलंय. तुम्हाला एक स्टोरी सांगतो. तर आपल्याला माहितीये भगवंताचे 4 आयुध काय? भगवान विष्णूकडे 4 अस्त्र काय? शंख. ओके. भगवंत कुठली माळ घालतात? वैजयंती. आता वैजयंती माळेचं विशेषता काय, कोण सांगेल? आपण नाव तर खूप ऐकलंय, वैजयंती माला. ती एक जुनी हिरोईन पण होती साऊथ इंडियन. वैजयंती माला. वैजयंती मालाचं विशेषता ही आहे की त्याच्यात 5 प्रकारचे फुलं गुंफली जातात. त्यांची नावं दिली शास्त्रात की ह्या 5 फुलांना घेऊन जर तुम्ही माळ बनवली भगवंतासाठी तर तिला वैजयंती माळा म्हणते. तर जसं भगवंताचं शंख, चक्र, गदा आणि पद्म, जसं आपण बघतो रामायणामध्ये लक्ष्मण, त्याच्यानंतर भरत, शत्रुघ्न, हे तिघही भगवंताच्या वेगळ्या वेगळ्या अस्त्रांचे अवतार आहेत. तसं भगवंताचा जो शेष आहे, अनंत शेष, त्याचा अवतार कोण? तसंच भरत, शत्रुघ्न हे सुद्धा भगवंताच्या विविध आयुधांचे अवतार आहे. तर हे जे जितके भगवंताचे आयुध आहेत किंवा त्यांचे माळ आहे, त्यांचे काही वेगवेगळे आभूषण आहेत, तर हे सगळे व्यक्ती पण आहेत. ते नुसती माळ नाही, ती व्यक्ती आहे. तर हे जितके भगवंताचे आयुध आहेत त्यांनी साऊथ इंडियामध्ये जर तुम्ही गेला तर तिथे अलवार म्हणून एक फार प्रसिद्ध तुम्हाला दिसतील व्यक्ती. तसे आपल्याकडे संत असतात, त्यांच्या संतांना अलवार म्हणतात. तर त्यांचे असे प्रमुख 12 अलवार आहेत. तर त्यातले एक अलवार जे आहे त्यांची स्टोरी येते, खूप सुंदर आहे. आणि हे भगवंताची जी वैजयंती माळा आहे त्या वैजयंती माळेचे ते स्वरूप होतं त्यांचं. म्हणजे भगवंताची माळ ते बनतात भगवंताच्या सेवेसाठी. तर त्यांचं जेव्हा ते साऊथ इंडियात जन्म त्यांनी घेतला, त्यांचं नाव होतं विप्र नारायण.
एकदम लहान वयात होते, पण लहान वयापासून त्यांना भगवंताच्या भक्तीचं वेळ, नामस्मरण करणार, भगवंताचा श्रृंगार करणार. आणि एक गोष्ट त्यांना फार आवडायची, ती म्हणजे भगवंतांसाठी फुलं जमा करायची आणि रोज भगवंतासाठी फुलमाळा बनवायची. आता बघा, तुम्हाला वाटत असेल की भगवंताला फुल चढवणं काय विशेष आहे? खूप विशेष, खूप विशेष. तर ते भगवंतासाठी तुळशीची माळ आणि फुलांची माळ एवढंच बनवायची. तर ते 12 वर्षाचे होतात, त्याच्यानंतर त्यांची इच्छा होती की आता काय आपल्याला इथे राहायची इच्छा नाही होत. त्या आई वडिलांचा आशीर्वाद घेतात, ते सांगतात मी चाललो आता भगवंताच्या सेवेला श्रीरंगमला. तर ते श्रीरंगमला येतात, भगवंताच्या सेवेत रुजू होतात. तिथे एक छोटंसं गार्डन घेतात ते, आणि त्या गार्डन मध्ये इतके सुंदर सुंदर फुलं लावतात. आणि रोज सकाळी उठून तुळशीची पानं, तुळशीची जी मंजिरी असते, आपल्याकडे काय म्हणतात तिला? मंजिरीच म्हणतात, मंजुळा. मंजुळा, ते मंजुळेला आणि पानांना घेऊन मस्त ते काय करायचे, हार बनवायचे आणि भगवंताला अर्पण. दिवसभर त्या गार्डनची काळजी घेणं, भगवंतासाठी माळा बनणं, दोनच काम. आणि बनवता बनवता ते काय करायचे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम राम राम. तर त्यांचं नामस्मरण सतत चालू राहायचं. आता जेव्हा त्यांचं नामस्मरण चालू होतं, असे बरेच वर्ष गेले, ते आता वयाने मोठे झाले आणि एकदम युवा अवस्थेत आले, एकदम. आणि दिसायला इतके सुंदर होते, इतके सुंदर, जसं काही कामदेव समोर उभा, इतके सुंदर होते ते दिसायला. मग त्या ज्या राज्यात राज्य होतं ते चोल राजाचं राज्य होतं. आता हा जो चोल राजा आहे, त्याच्या दरबारामध्ये एक गणिका होती, नृत्य करणारी गायिका. तिचं नाव होतं देवदेवी. आणि ती पण इतकी सुंदर होती, इतकी सुंदर होती की लोक तिच्या एक नृत्य बघण्यासाठी हजारो रुपये, इतकं ती प्रसिद्ध होती. तर एक दिवस ती देवदेवी तिच्या मैत्रिणीला घेऊन त्या बागेच्या समोरनं जाते. आता ती बागेसमोरनं गेली, ती बाग बघून इतकी मोहित होती, अरे इतकी सुंदर बाग कशी असू शकते कोणाची. मग ती तिची मैत्रिणी सांगते, म्हणे हे काही साधारण व्यक्तीची बाग नाही, म्हणे हे भगवंताचे खूप मोठे भक्त आहे, त्यांचं नाव विप्र नारायण. म्हणे काय इतकं विशेष? म्हणे रोज भगवंतासाठी फुलं वेचणार, भगवंतासाठी तुळशीची माळ बनवणार आणि भगवंताला अर्पण करणार, आणि सतत त्यांचं नामस्मरण चालू असतं. म्हणे मला बघायचं त्या. आणि थोड्या वेळात विप्र नारायण तिथे येतात. आता विप्र नारायणाला जसं बगीच्यात जाताना ती बघते, ती इतकी आकर्षित होती, ती स्वतः इतकी सुंदर, ती विप्र नारायणावर आकर्षित होती. मग ती म्हणते की मला हाच पुरुष माझ्या जीवनात पाहिजे. मग ती म्हणते वेडी झाली का, ते कोण आहेत, त्यांनी सगळं जीवन सोडून दिलं आणि भगवंताच्या सेवेत लागले. म्हणे अशा हजारो मुलींनी प्रयत्न केलाय, कोणीच यशस्वी झालं नाही, ते बघतच नाही म्हणे मुलींकडे. मग ते म्हणते नाही, चॅलेंज. ऐकले डायलॉग? चॅलेंज. ते म्हणे चॅलेंज, म्हणे जर तू जिंकलीस तर मी तुझी दासी बनली, आणि मी जिंकलीस तर तू माझी दासी बनली. ते म्हणे डन. मग हे काय करते, लगेच घरी जाते, आईला काही सांगत नाही, आणि एकदम साधारण ड्रेस घालून, सिंपल एकदम, आणि ती एकदम गरीब स्त्रीचं रूप घेऊन येते. आणि मग ती त्या गार्डन मध्ये स्वतःहून साफसफाई करायला लागते, न सांगता. साफसफाई करणार, येणार, दिवसभर काम करणार, निघून जाणार. तिला वाटतं आज बघतील, उद्या बघतील, परवा बघतील, महिने निघून जातात. ते विप्र नारायण काय बघेच ना तिच्याकडे. मग तिला वाटतं यार असं केलं तर कसं आपलं यशस्वी होईल प्लॅन. मग एक दिवस ती रडायला लागते. आता स्त्रीचं सगळ्यात पॉवरफुल अस्त्र काय? ती रडली की सगळं, मग ही लागते रडायला की ते बघतच नाही माझ्याकडे. आणि मग त्यावेळेला त्यांच्या कानावर आवाज पडतो की अरे आता स्त्रीचा आवाज आहे, कोण आहे? ते बघतात, पहिल्यांदा बघतात पण म्हणजे असं वरच्यावर बघतात, कोण आहे. मग ते म्हणतात कोण आहे तू? म्हणे अहो मी इतक्या महिन्यांपासून सेवा करते, तुम्ही बघत पण नाही, बोलत पण नाही. आणि अच्छा, हा बगीचा तू साफ करते का? तेच मी विचार करत होतो, माझा बगीचा इतका साफ कसं काय राहतो. मग ते म्हणे काय पाहिजे? नाही म्हणे मला फक्त तुमच्या सेवेत राहू दे. बघा एंट्री कशी होती. नाही का, पिक्चरच्या स्टोरी झाली.
आता त्याला वाटतं काय ही अशी सेवा करते, चांगली स्त्री आहे, ठीक आहे म्हणे, तू इथे तुझी झोपडी बांध इकडच्या कोपऱ्यात, तिकडच्या कोपऱ्यात राहा. आता तिला तर एकदम सगळं जवळजवळ ती अजून सेवा करते. आता कधीतरी मध्ये यांची भेट होते, पण इतके जवळ राहून सुद्धा विप्र नारायण बघत नाही. असे वर्ष निघून जातात, 2-3 वर्ष निघून, हा बाबा काय येत कडक एकदम. मग आता ती म्हणते अरे आयुष्य निघून जाईल म्हणे, आता काही बघणारच नाही माझ्याकडे कधी. मग ती लागते रडायला आणि ती भगवंताला प्रार्थना करते की आता बघा म्हणजे प्रार्थनेत किती शक्ती असते. तर ती देवदेवी भगवंताला रंगनाथांना प्रार्थना करते की माझी इच्छा आहे की मी याच्यासोबत विवाह करावा, आणि मनापासून ती प्रार्थना करते. आणि त्या दिवसानंतर काही दिवसाने काय होतो, खूप जोरात पाऊस येतो, अचानक जोरदार पाऊस येतो आणि तिथे बगीचात काम करत असते आणि सगळं ओपन स्पेस, खूप जोरात पाऊस येतो, ही पूर्ण ओली होती तिची. आणि ही पूर्ण ओली त्याच वेळेला विप्र नारायण आत शिरतात आणि नेमकी जी कुटी थोडी लांब असल्यामुळे ती तिथेच उभी असते. विप्र नारायण म्हणतात अरे तू तर ओली झालीस म्हणे, चल माझ्या कुटीमध्ये. आणि ते तिला त्यांच्या कुटीत घेऊन आणि पहिल्यांदा ते तिचं ते ओला चिंब झालेला देह बघतात. आणि पहिल्यांदा विप्र नारायण ज्याने आतापर्यंत कधीही कुठल्या स्त्रीच्या तो मोहात फसलेला नाही, विप्र नारायण पूर्णपणे तिच्या स्वाधीन पूर्णपणे. आणि ते तिला स्वतःहून सांगतात की मी विवाह करेल तर तुझ्याशीच विवाह करेल. झाला प्लॅन सक्सेसफुल. मग आता त्यांच्या पार्टीत गेलं ना आता सगळं, मग आता ती म्हणते अब आया ऊंट पहाड की नाही. अब आया ऊंट पहाड. मग आता ती काय करणार, मग तिला लक्षात येतंय, मग ती म्हणते की ठीक आहे माझी तीच इच्छा होती. आणि ते दोघेही सेवा करायला लागतात. आता फुलमाळा काढणे, तुळशी, हे ते. आणि असं वाटतं जसं काही कामदेव आणि रतीची जोडी, कारण दोघं इतके सुंदर दिसायला. आणि काही काळानंतर आता ही बरेच दिवस घराच्या बाहेर आहे, तिची आई विचार करते गेली कुठे गेली कुठे. मग एकदा तिच्या आईला कोणीतरी सांगते की ही तिकडे सेवा करते आणि तिची आई तिथे येते. आणि तिची आई तिथे आल्यानंतर ती बघते एकदम गरीब ड्रेस तिचा, एकीकडे इतकी सुंदर रुबाबदार राहणारी माझी मुलगी, आणि आज काय हिने ड्रेस घातलाय. ती इतकी रागवते तिला, इतकी रागवते, आत्ताच्या आत्ता चल म्हणे. ती मुलगी म्हणते नाही, आय लव्ह हिम, लग्न करेल त्यांच्याशीच करेल. ती आहे म्हणे हे तिला कानाची का, कारण प्रतिष्ठा आहे ना, ही एकेकाळीची इतकी फेमस ही नटी आहे आणि इतका पैसा वैभव संपत्ती तिच्याकडे आहे, का दरिद्र माणसाबरोबर राहायचं नाही. मग तिची आई म्हणते जर तुला त्याच्याबरोबर विवाह करायचा असेल तर काय करावं लागेल. आता हिरोईन आणि हिरो, हिरोला जर हिरोईन बरोबर लग्न करायचंय, पण हिरो गरीब आहे आणि हिरोईन एकदम श्रीमंत आहे. आता काय डायलॉग येईल, काय येईल डायलॉग, तुम्हें हमारे बराबरी से आना होगा. मग आता आता ती आई त्या मुलीला घेऊन जाते जबरदस्ती. आता विप्रनारायण इतके आसक्त झाले, तितके आसक्त झाले त्या देवदेवीशी, ते तिच्या मागे मागे पळतात. हे आता त्यांची जी काही गाडी असेल, रथ असेल, हे आई आणि मुलगी चालले राहतात. आणि विप्रनारायण एकदम ते हिरो सारखं त्या रथाच्या मागे पळत आहे. अख्खं गाव बघतंय की एकेकाळी इतका मोठा हा व्यक्ती जो भगवंताला सोडून दुसरं कोणालाच बघा, रथाच्या मागे तिच्या मागे, आणि जोर जोरात ओरडतो देव देवी देव देवी देव. पण इथे नाही स्टोरी संपत. आता ती तिच्या घरी पोहोचते, तिच्या गावात. तर तिची आई काय करते, तिला आत बंद करून देते आणि विप्रनारायण तिथे येतात. मग ती विप्रनारायणाला सांगते की जर तुला माझी मुलगी पाहिजे असेल तर तुला धन आणून द्यावं लागेल. विप्रनारायण म्हणतो हे बघा मी आतापर्यंत फुलमाळा बनवण्याशिवाय काही दुसरं काम केलं, मी काय IT इंजिनियर नाही की तुम्हाला प्रोग्राम करून पैसा आणून देऊ. मग ते म्हणतात नाही, ती पाहिजे असेल तर तुला धन द्यावंच लागेल. तर विप्रनारायण तिच्या घराच्या बाहेर बसून रडतात.
बघा, काम भावना जी आहे, स्त्री पुरुष आकर्षण इतकं प्रचंड तीव्र असतं की त्यावेळेला नाही सुचत काही. तो विसरून गेला भगवंताला, नाम जप सोडून दिला, सत्संग सोडून दिला, फुलमाळ सोडून दिल्या, सगळं सगळं. आता करणार काय ना. आता तिकडे लक्ष्मीजी बघतायत आणि भगवंत तिकडनं त्यांच्या ऑल्टर मधनं बघतायत काय ड्रामा चाललाय. मग लक्ष्मीजी म्हणते भगवंताला, का म्हणे आता तुमचा होता ना. हा, सत्संगाला जायचं ना तिकडे, हरिकृष्ण करायचं म्हणे आधी. आता काय झालं म्हणे अचानक याला. मग भगवंताला त्याची दया आहे त्यांच्या भक्तांची. आणि तिथे भगवंत काय करतात, भगवंत एका ब्राह्मणाचं रूप घेतात. लहान मुलगा एक ब्राह्मण बालक त्याचं रूप घेतात आणि भगवंताचं जे पर्सनल सोन्याचं ताट असतं, ताट वाटी चमचे पेले, ते सगळं अख्खं ताटच्या ताट घेऊन जातात सोन्याचं, सगळं त्यांचं सामग्री घेऊन. आणि तिथे देवदेवीच्या घरी जातात स्वतः जातात. आणि मग बरोबर आता देवदेवीला तर कोंडून ठेवलंय, हा बाबा बाहेर रडतोय, याला काय गंध नाही, कोणाला काय आलं. मग ते दार वाजवतात, ती आई बाहेर येते. आता ती आई बाहेर आली, मग ती विचारते कोण आहे म्हणे तुम्ही. तेव्हा मग भगवंत सांगतात की विप्र नारायणाचं मी शिष्य आहे म्हणे. भगवंताने काय इंट्रोडक्शन दिलं, विप्र नारायणाचं मी शिष्य आहे म्हणे. काय काम काढलं म्हणे, आमच्या गुरुजींनी मला सांगितलं की या माताजी, या ज्या मावशी आहेत, यांना खूप धन पाहिजे, तर तू येताना खूप धन घेऊन ये. तर मी तुमच्यासाठी खूप धन आणलं. आणि ते चकाकणारी सोन्याची ताट वाट्या चमचे बघून तिचे डोळे असे गरगर करायला लागले. वा म्हणे, मग याच्या बदल्यात काय पाहिजे म्हणे, काय नाही, याची इच्छा आहे ती पूर्ण करा. वा झालं, आता नाही संपली स्टोरी, थांबा ना. मग ते निघून जातात. आता ते निघून गेले आणि दुपारचा 12:30चा भोग आता भगवंताचा लागणार. आता दुपारी 12:30चा भोग लागणार, तर ताट वाट्या लागतील की नाही तिथे. तो पुजारी ताट वाट्या शोधतोय, काही सापडे ना. लगेच तो म्हणतो काहीतरी गडबड आहे, वाट्या सापडत नाही, ताट नाही म्हणे, चोरीला गेलं. लगेच राजाला फोन. राजा सगळ्या सैनिकांना इकडे तिकडे पाठवतो, कोणी चोरी केली. आणि मग गावातला एक माणूस म्हणतो, एक लहान मुलगा ते ताट वाट्या सगळं घेऊन गेला म्हणे, आता इकडनं असा म्हणे. कुठल्या दिशेने गेलं म्हणे, इकडे त्या घराच्या समोर उभा होतो. आणि कोणाचं घर होतं ते, देवदेवीच्या आईचं ते घर. आणि ते सगळे राजाचे सैनिक कुठे पोहोचतात, देवदेवीच्या घरी पोहोचतात. आणि ते म्हणतात की इथे कोणी आलं होतं का. ते म्हणे हो, इथे एक मुलगा आला होता, ते ताट. तर त्यांना काय वाटतं, ते पटत नाही. ते म्हणतात तुम्ही चोरून आणली. तर देवदेवीला पण धरतात, तिच्या आईला पण धरतात आणि विप्र नारायणाला पण धरतात. कारण ती बाई काय म्हणते, याचा शिष्य आला होता आणि तो ताटत येऊन दिला. तर त्यांना काय वाटतं, हाच. तिघांना जेलीमध्ये. आणि जेलीत टाकल्यावर मग विप्र नारायणाला लक्षात येतं की बाप रे, आपण ह्या काम भावनेच्या आहारी इतके गेलो की आपण भगवंतालाच विसरलो. नामस्मरण नाही, भगवंताची सेवा नाही, भगवंताची पूजा अर्चना काहीच नाही. पण ते रडायला लागतात, खूप रडतात तिथे जेलीमध्ये. आणि रात्री भगवंत त्यांना भेटायला येतात रंगनाथ. आणि भगवंत जेव्हा भेटायला येतात, बरं आता तुम्हाला भगवंत भेटायला आले, तुम्ही अशा परिस्थितीमध्ये, एकदम बिकट परिस्थिती तुमची, आणि भगवंत समोर आले, काय प्रश्न विचारणार तुम्ही, काय प्रश्न विचार. 16 माळा केल्या तर हेच फळ दिलं, येई सिला दिया तूने मेरे प्यार. एवढ्या माळा जपलो की तुझ्या, एवढ्या यात्रा केल्या, एवढा प्रसाद खाल्ला तुझा, कांदा सोडला, लसूण सोडला, चहा कॉफी सगळं सोडला. त्यांचा तोच प्रश्न असतो की मी इतकी भक्ती केली तुझी, तर हे कसं काय घडलं म्हणे असं. तेव्हा भगवंत त्याला सांगतात. बघा, आपण जेव्हा आर्ट ऑफ पेरेंटिंगचा सेमिनार घेतो ना, तर पहिल्या दिवशी आपण दुसरा तिसरा काहीच विषय घेत नाही. आपण पहिल्या दिवशी हाच विषय घेतो की एक पती आणि पत्नी म्हणून जेव्हा एक स्त्री पुरुष एकत्र येतात ते काय येतात. तिथे भगवंत विप्र नारायणाला सांगतात की तुझी पूर्वजन्माची एक इच्छा होती की ही तुला तुझ्या आयुष्यात हवी होती, पण तू भक्ती मार्गात इतका पुढे गेला होता की
जर तू तिच्याबरोबर असता तर तू किंबहुना भक्तीत आला नसता या जन्म. म्हणून तिचा संग फक्त थोडा काळ तुला दिला आणि आता तुला जी इच्छा होती तिला प्राप्त करण्याची ती संपलेली आहे आणि आता मी तुला त्यातनं बाहेर काढ. मग त्या दिवसानंतर मग त्या रात्री भगवंत त्या राजाच्या पण स्वप्नात जातात आणि सांगतात की हा माझा भक्त आहे, ती ताट मी दिली होती त्याच्यामुळे याला लगेच सोड. राजा लगेच सोडतात तिघांना, विप्रनारायण, देवदेवी, तिच्या आई. आणि त्या दिवसानंतर बघा आता भगवंताची जेव्हा कृपा होते, आता ती स्त्री आणि तोच पुरुष दोघांना इतकं आकर्षण होतं एकमेकाप्रती. पण जसं भगवंताने त्या दोघांवर कृपा केली, ती रोज मंदिरात येत जात होते, समोरासमोर होत होती, पण आता त्यांच्या मनात आकर्षण नव्हतं. का? कारण भगवंताने त्यांना ते सुरक्षा कवच दिलं. हा विषय इथे आजचा आपला आहे. ज्यावेळेला भगवंत तुमच्यावर सुरक्षा कवच टाकतील, मग या जगातली कुठलीच शक्ती तुम्हाला बाहेर काढू शकत नाही. तुम्हाला भक्तीच्या जीवनातलं कोणीच बाहेर करू शकत नाही, शक्यच नाही. भगवंताची बहिरंग शक्ती माया पण नाही तुमचा हात लावू शकते. म्हणून ज्यांना काम विकार त्रास देतात, मनात खूप सारे विचार येतात, सगळ्यात पहिले तुम्हाला भगवंताला प्रार्थना करायला शिकावं लागेल. कारण प्रार्थनेतच ती शक्ती आहे. भगवंत जेव्हा बघतात की नाही याला आता मी पाहिजे, याला बाहेरचं काही नाही, मग भगवंत ते सुरक्षा कवच टाकणार. मग हे काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मात्सर्य हे तुमचं काही नाही करू शकत, तुम्हाला हातही लावणार. कारण ती भगवंताची शक्ती तुमच्यावर आहे, कव्हरिंग आहे. तसं आता पावसाळा आहे, आपण रेनकोट किंवा छत्री घेतो, पाऊस नाही लागत. पाऊस तर खूप पडतो, पण तुम्हाला लागतो का? तुम्ही ओले होता का नाही? त्याच प्रकारे आपल्याला भगवंताची जर कृपा पाहिजे असेल तर आपल्याला नित्य नियमाने हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम राम राम. नित्य नियमाने तुम्हाला जप करणे आणि गीता वाचन करणे हे तुम्हाला करायचं आहे. म्हणून तिसऱ्या अध्यायाचा मुख्य विषय काय होता? काम. आपला सगळ्यात मोठा शत्रू काम आणि क्रोध, जे रजोगुणातून उत्पन्न होतात. आणि त्याच्यावर जर विजय प्राप्त करायचे असेल तर आपल्याला कुठेतरी ज्ञान पाहिजे. म्हणून चौथा अध्याय कुठे सुरू होतो? दिव्य ज्ञान. ठीक आहे, आता हा श्लोक आपण घेतो. आता इथे भगवंत अर्जुनाला सांगताय की अर्जुन, हा जो कर्मयोगाचा भाग आहे, दिव्य ज्ञानाचा जो भाग आहे, इमं विवस्वते योगम, हा जो कर्मयोग आहे, हा जो ज्ञान योग आहे, प्रोक्तवान अहम अव्ययम, मी खूप आधी अव्ययी काळापासून, म्हणजे हा कर्मयोगाचा सिद्धांत आताच नाही बरं का, अव्ययी काळापासून चालू आहे, हे लक्षात घ्या. बरं, मग अर्जुन विचारतो, कोणाला सांगितलं तू सगळ्यात पहिले? कुठलं नाव आहे दुसऱ्या ओळी खाली? काय नाव आहे? जोरा. विवस्वान कोणाचं नाव आहे? विवस्वान कोणाचं आहे? सूर्यदेवाचं नाव आहे, बरोबर. तर सूर्य हे ग्रह आहे, त्या ग्रहाचा जो राजा आहे त्याचं नाव काय? आलं लक्षात? सगळ्यात पहिले विवस्वानला दिले, राजा आहे ना. हे बघा, या पूर्ण पृथ्वीवर दोनच कुळ आहेत, एक सूर्यवंश आणि दुसरा क्षत्रिय. राजांमध्ये दोनच कुळ पडतात, सूर्य आणि चंद्रवंशी, त्याच्यावरती कुळ नाही. मग यांच्या शाखा भरपूर दिसतील, पण मूळ दोनच वंश आहे. तर सगळ्यात पहिले हे ज्ञान भगवंत म्हणतायत मी सूर्यदेवाला दिले. बरं, मग सूर्यदेवाने कोणाला दिलं? मनवे प्राह, मनु, स्वयंभू मनु, त्यांचे पुत्र मनवे प्राह. मनुर इक्ष्वाकवे ब्रवीत, मनुने कोणाला दिलं? इक्ष्वाकू राजा. इक्ष्वाकू राजाच्या कुळात कोण जन्माला आलं? रामचंद्र इक्ष्वाकू कुळात जन्माला आले. ठीक आहे. मग आता अर्जुनाच्या मनात प्रश्न येतो इथे. आता भगवंताने हे जे पहिला श्लोक आहे आणि दुसरा श्लोक आहे ते का घेतलं तेवढं आपल्याला पहिले समजून घ्यायचं गरजेचं आहे. कारण हे दोन श्लोक अध्यात्माचे फाउंडेशन आहे. ओके. आता एवं परंपरा प्राप्तम इमं राजर्षयो विदु सकाले नेह महता योगो नष्ट परम तप. तरी ते भगवंत सांगतायत
की हे जे सूर्यदेवाने मनुने इक्ष्वाकुला जे ज्ञान दिलं ते कालांतराने काय झालं, नष्ट. ओके, नष्ट झालं. चायनीज विस्पर किती लोक खेळले? चायनीज विस्पर नावाचा एक गेम असतो. असं सगळ्यांना एक सर्कलमध्ये उभं करतात. उभं म्हणजे असं सर्कलमध्ये सगळे आहेत. आणि आता समजा जान्हवी, आता मी जान्हवीला एक काहीतरी सांगणार, एखादी ओळ सांगणार आणि जान्हवीने काय करायचंय, पुढच्या व्यक्तीला ती सांगायचं. मग तो पुढच्या व्यक्तीला सांगणार, पुढच्या व्यक्तीला, असं करत करत ती परत येते. आणि ती जेव्हा जान्हवीच्या कानावर पडते शेवटच्या व्यक्तीकडनं, तोपर्यंत ती पूर्ण बदललेली असते. याला म्हणतात चायनीज विस्पर. विस्पर म्हणजे हळू सांगायचं ना, म्हणजे हळू जेव्हा सांगतात तेव्हा तो व्यक्ती त्याला वाटतं काहीतरी बोलली बरं का, काहीतरी, मग तो त्याचं टाकतो आणि तिथे तसं काहीच नसतं. असं करत करत ते इतकं फिरता त्याचा अर्थ पूर्ण बदललेला असतो. भगवंत हे सांगतायत, सकाले नेहमता, काळाची महिमा इतकी प्रभावशाली आहे की कुठलीही गोष्ट यथारूपाने टिकत नाही. आता काळाचा प्रभाव सांगा बरं, आपल्याला कुठे कुठे काळाचा प्रभाव दिसतो? काळाचा प्रभाव वस्तूंवर, जसं एक्झाम्पल वस्तूंवर. येस, खूप वेळ वापरली कधी वही फाटायला, पेन खूप वेळ वापरला संपला. प्रत्येक गोष्टी काळ. आता आपलं शरीर घ्या, शरीरात तुम्ही एक काळ इतके 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 इतके, याच्यानंतर इतके 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 फ्लॅट, डायरेक्ट आतमध्ये. काळाचा प्रभाव आहे. आता तुम्ही आधीचा तुमचा चेहरा बघा आणि आत्ताचा चेहरा बघा, कसा वाटतो? कुठला बरा वाटतो, आधीचा की आत्ताचा? पुढच्या रांगेतले म्हणतात आत्ताचाच आम्हाला बरा वाटतो, कालांतराचा आम्हाला बरा वाटणार नाही. पण तुम्ही थांबवू शकता का? मग काय करायचं त्याच्यासाठी? काय करावं लागेल त्याच्यासाठी? कुठला मेकअप करावा लागेल, कुठलं क्रीम लावावं लागेल? आहे काही तुमच्याकडे? शरीरावर काळाचा परिणाम 100% होणार. त्याच प्रकारे ज्ञानावर सुद्धा काळाचा प्रभाव होतो आणि काळानुसार ज्ञान लोप व्हायला लागतं. म्हणून भगवंत काय म्हणतायत, एवं परंपरा प्राप्तम, परंपरेचं ज्ञानही बऱ्याच काळानंतर ते लोप व्हायला लागतं, आहे ते राहत नाही. म्हणून हे नॉलेज नष्ट होतं. हे खूप सुंदर उदाहरण भागवतात येतं. समजा आता इथे थोडी दाट झाडी, इकडे बाजूला इकडे वस्ती तिकडे वस्ती आणि मध्ये एक रस्ता आहे, थोडं गवत वाढलंय आणि मधून एक रस्ता, रोज लोक येतात जातात बरोबर. आता समजा पावसाळा आणि पावसाळ्याचे 4 महिने कोणीच तिथे गेलं नाही, तिथे गवत उगेल. आता तुम्हाला लक्षात येईल का एकीकाळी ते रस्ता? त्याच प्रकारे ज्ञान जर तुम्हाला वाढतं ठेवायचं असेल किंवा तुम्हाला पुढे पुढे देत राहायचं असेल तर ते तुम्हाला शिकावं लागेल आणि शिकवावं लागेल. नाही तर काय होईल, एव सकाले नेहमता योगो नष्ट. आता जसं आता नालंदा विद्यापीठ आपलं, इतकं ज्ञान होतं की सगळं लोकलं, नष्ट केलं गेलं. ते काळाने नाही नष्ट झालं, कोणीतरी केलं नष्ट. पण इतकं सगळं ज्ञान आपल्याकडे होतं. म्हणजे विचार करा, ज्या वेळेला मुघल हे जेव्हा यांनी भारतावर आक्रमण केलं, त्यांचं साम्राज्य आलं, तर ह्या नालंदा विद्यापीठात एक बौद्ध भिक्खू होते, ते पण तिथे अभ्यास करायला यायचे. एका वेळेला 10,000 विद्यार्थी शिकायचे आणि सगळ्या जगात नाही यायचे. तर तो जो राजा होता मुसलमान, तो आजारी पडला आणि त्याला तो सगळे वैद्य हकीम सगळे केलं त्याने, पण तो काय बराच होईल, त्याच्या पोटाचा आजार. मग तो इतका त्रस्त झाला, त्याने त्याच्या सरदारला सांगितलं, तू कुठून तरी औषध शोध, नाही तुलाच मारून टाकेल. तो एवढा टेन्शन मध्ये, तो इकडे फिर तिकडे फिर. त्याला कोणीतरी सांगितलं, तुम्ही नालंदा विद्यापीठात जा, तिथे आहेत म्हणे असे विद्यार्थी, ब्रिलियंट आहे. मग तो जातो आणि तो तिथे विचारतो की कोण आहे जो माझी मदत करू. तो म्हणे असे एक भिक्खू आहेत म्हणे, बौद्ध भिक्खू, तुम्ही त्यांना जाऊन विचार. मग ते सांगतात त्याला की बाबा, ते म्हणतो तुम्ही डॉक्टर आहे का? म्हणजे नाही डॉक्टर नाही, पण आम्हाला वैद्य चिकित्सा माहिती आहे. मग तो म्हणतो की काय झालं? म्हणे आमचा राजा आहे, असा त्रास आहे. म्हणे आलं लक्ष. म्हणे हे औषध घ्या. म्हणे तो घेणार नाही. म्हणे का? कारण तुम्ही हिंदू आहे.
आणि ठीक आहे तुमची कुराण घेऊन ये, मी सांगतो काय करायचं. तो दुसऱ्या दिवशी कुराण घेऊन येतो आणि तिसऱ्या दिवशी तो कुराण परत देतो त्याला. आणि परत दिल्यावर तो सांगतो की राजाला रोज सकाळ दुपार संध्याकाळ 5-5 पानं कुराणची वाचायला सांग, तो बरा होऊन जाईल 5 दिवसात. म्हणजे 5च दिवसात? बरं हो हमखास. आणि बरोबर 5व्या दिवशी राजाला एकदम बरं वाटायला. मग हा सरदार इतका खुश होतो, इतका खुश होतो, तो पळत पळत येतो त्याला भेटायला. म्हणे आमचा बरा झाला राजा, बरा झाला राजा. मग राजा कसा बरा झाला? तर त्या राजाला एक सवय होती, आपल्याकडे वाचतात ना तर त्या राजाला ती सवय होती. तर त्याने काय केलं, त्या किनाऱ्यावर ते औषध पेस्ट केलं. तर जेव्हा राजा करायचा ना सकाळ दुपार संध्याकाळ, ते औषध बरोबर त्याच्या पोटात गेलं आणि 5 दिवसात बरोबर त्याचा आजार बरा झाला. हे ज्ञान होतं आपल्याकडे आधी. स काले नेह महता योगो नष्ट. जर तुम्ही गीता शिकले नाहीत, कालांतराने गीता लोप पावणार. हे भगवंताने कशाला सांगितले अर्जुनाला? परत सूर्यदेवाला सांगितली होती, तो तिथपर्यंत चालत यायला पाहिजे ना, आली का नाही? योगो नष्ट परमतप. काळाचा ओघ इतका शक्तिशाली आहे, ज्ञानाला सुद्धा तो चाकू शकतो. म्हणून गीता तुम्हाला शिकत राहावी लागेल कंटिन्युअसली. ठीक आहे, आले 2 श्लोक लक्षात. आता अर्जुनाचा प्रश्न आहे. हा, आता इथे भगवंत बोलताय स एवायम मया तेद्य योगो प्रोक्त पुरातन भक्तोसी मे सखा चेती रहस्यम येतदुत्तमम्. तरी ते भगवंत सांगतात की अर्जुन, तुला हे जे रहस्य आहे ना कर्मयोगाचं, मी तुला सांगेल. का सांगेल? 2 गोष्टी लिहिल्या, सांगा बरं. काय 2 विशेषण आहे तिथे? भक्तो आणि दुसरं काय? सखा. जो भगवंताचा भक्त बनेल आणि जो भगवंताचा काय बनेल? जोरात काय? रहस्यम एतदुत्तम. भगवंत हे रहस्य तुम्हाला स्वतः सांगतील. म्हणून तुम्हाला भक्तीत जर अग्रेसर व्हायचं असेल तर तुम्हाला भगवंताचा मित्र बनावा लागेल. आतापर्यंत आपल्याला बाहेरच्या लोकांनी किती घाबरवून ठेवलं. हे करा नाही तर 7:30 लागेल, ते करा नाही तर राहू मागे लागेल, की तू मागे लागेल, ही पूजा करा, अमकं करा आणि धमकं करा. नुसती लुटालूट. आणि महिला मंडळाने दिले सगळे जास्त पैसे लावून आम्हाला. मग नंतर ते नवऱ्याला कळतं, मग भांडणं होतं. कुठे लिहिलं इथे करायला? तुम्हाला सांगावं. भगवंत म्हणतात माझा मित्र हो, माझी मैत्रीण हो, मी तुला सगळं ज्ञान देईल. हे सांगतात का कधी कथाकार तुम्हाला की तुम्हाला भगवंताचा मित्र व्हायचंय, भगवंताची मैत्रीण व्हायचंय? भगवंत सांगतात सखा, माझा मित्र हो, माझी मैत्रीण हो, मी तुला सगळं ज्ञान देईल. हे तर उत्तम तुला नॉलेज देईल, सगळ्यात बेस्ट नॉलेज तुला देईल. ठीक आहे. आता अर्जुन उवाच अपरम भवतो जन्म परम जन्म विवस्वत कथम एतत् विजानीयाम मामादो प्रोक्तवानिति. आता अर्जुन भगवंताला इथे म्हणतोय ठीक आहे. तू म्हणतो की हे ज्ञान तू सूर्यदेवाला दे, बरं, पण तुझा जन्म आणि माझा जन्म तर एकाच वेळेला झाला. म्हणजे तू तर माझ्या वयाचा आहे ना. सूर्यदेवाचं वय किती? सूर्य किती दीर्घ काळापासून, मग तू कसं काय त्याला नॉलेज दिलं? म्हणजे आपल्या भाषेत म्हणतो ना आपण फेकायचं, तर मग एवढं नाही. जर तुम्ही म्हटले की बाबा प्राईम मिनिस्टर माझा शिष्य आहे, किती लोक मान्य करतील? मग सूर्य कस काय तुझा चेला झाला, तुझा शिष्य कस काय झाला? सूर्य तू माझ्या वयाचा, आपण जर जन्म आपल्या एका वेळेचा, तुझा शिष्य कसा झाला? आता हे अर्जुन का विचारतोय? अर्जुन जाणून बुजून हा प्रश्न विचारतोय, कारण अर्जुनाला भगवंताची महिमा सिद्ध करायची.
की कृष्ण कोणी ऑर्डिनरी व्यक्ती नाहीये, हा कोणी साधारण व्यक्ती नाहीये किंवा साधारण देवता नाहीये, देवतांचा देव आहे. हे सिद्ध करण्यासाठी अर्जुनाने हा प्रश्न विचारला की अरे तू आणि मी तर एका वयाचा आहे, सूर्यदेव तर किती जुने आहेत आपल्यापेक्षा. मग आता भगवंत अर्जुनाचा डाऊट क्लिअर करतात की मी तुला जे सांगतोय त्याच्या मागे काय कारण आहे. ठीक आहे. आता श्री भगवान वाच बहुनी मे व्यतीतानि जन्मानि तव चार्जुन तान्यहं वेद सर्वाणि न त्वं वेत्थ परं तप. आता भगवंत बोलायला लागले. अर्जुनाचा प्रश्न काय सांगा. अर्जुनाचा प्रश्न बरोबर बरोबर. ओके. आता इथे भगवंत उत्तर देतात. भगवंत काय उत्तर देत आहे. बहुनी मे व्यतीतानि, तुझे खूप जन्म झाले, माझे खूप जन्म. जन्मानी तव चार. एक माणूस म्हणे इथे या श्लोकामध्ये अर्जुनाची जन्मतारीख दिली. या श्लोकात अर्जुनाची जन्मतारीख दिली. सांगा काय जन्मतारीख आहे. जन्मानी तव 4 जून. हा काय 4 जून आहे ते च अर्जुन आहे तो म्हणे 4 जून. आता तुम्हाला याच्यामुळे सगळ्या ज्ञानाचा लोप पावतो. कारण लोकांना असं काही कळत नाही संस्कृत भाषा असल्यामुळे. तर भगवंत म्हणतात बहुनी नाही. म्हणून जर उद्या तुम्हाला कोणी सांगितलं की आपण मेल्यानंतर देव होऊ शकतो, त्याच्या पहिले कानाखाली एक मारायची, नंतर हा श्लोक सांगायचा. बहुनी ने, तुझे बहुजन्म झालेत, माझे बहुजन्म झालेत. अरे जे 2 लोक वेगवेगळे जन्म घेतात ते एक कसे होणार. बरोबर आहे ना. बहुजन्म तुझे झाले, बहुजन्म माझे झाले. तान्यहं वेद सर्वांनी, मला सगळे आठवतात. नत्व, तुला नाही आठवत. हा भेद आहे. भगवंताने आपल्यामध्ये भेद दाखवला इथे भगवंताने. ते पण खूप दीर्घ काळापासून आहेत, आपणही खूप दीर्घ काळापासून आहोत. त्यांना सगळी हिस्ट्री माहिती आहे, आपल्याला सगळी हिस्ट्री माहीत नाही. अच्छा, आता मुख्य प्रश्न. भगवंताला सगळं आठवतं, तुम्हाला का नाही आठवत. स्मृती काढून घेतली. ओके. अजून भगवंताला आठवतं, आपल्याला का नाही आठवत. नाही. भगवंताला सगळं आठवतं. अर्जुनाला ते म्हणतात तुला नाही आठवणार. काय कारण. अशी काय विशेषता भगवंतामध्ये. तर भगवंत इथे सांगतायत एक विशेष. तर भगवंत इथे सांगतायत हे बघा, आपला मागचा देह आपल्याला आठवतो का. मागच्या जन्माची तुमच्याकडे स्मृती आहे का. आपल्याकडे आहे, पण तिला झाकून टाकलं. हे बघा, एखाद्या व्यक्तीने शरीर सोडलं, नंतर 1 वर्षानंतर तो यमपुरीत पोहोचतो. तिथे त्याचा सगळा लेखाजोखा होणार आणि तिथून त्याला पुढचा देह दिला जाणार. आता तो आईच्या गर्भात प्रवेश केला त्याने. आईच्या गर्भात जेव्हा तो प्रवेश करतो तर तिथपर्यंत आईच्या गर्भापर्यंत त्याला सगळं आठवतं. भागवताच्या 3ऱ्या स्कंदात हे येतं. तो जो पोटातला शिशु आहे ना, तो प्रार्थना करतो भगवंताला की मी जसा बाहेर येईल, इतका त्रास होतो, तो सगळं सांगतो भगवंताला. आणि तो भगवंताला प्रॉमिस करतो की या आईच्या पोटातनं बाहेर निघालो की लगेच जपमाळा घेईल हातामध्ये. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम राम राम. हे बोलतो तो त्या परमात्म्याला की खूप त्रास येते आईच्या पोटात, नको. आणि ती आई जर महाराष्ट्रीयन असेल, मालेगावची, तिला लागतो मिरचीचा ठेचा. त्याच्यावर मस्त ती तेल टाकते भाकर बरोबर. आणि तिने ती मिरची आणि ती भाकर खाल्ली की ती पोटात गेल्यावर ती जळते आणि ती सगळी आग त्या बाळाला झोपते.
त्याची चांबडी जळते. हे भागवतात येतं तिसऱ्या स्कंदात. त्याला इतकी लाईला त्याला बोलता येत नाही बिचाराला. त्याला सगळं, ती आईने आंबट खाल्लं याला आंबट, तिने गोड खाल्लं याला गोड, तिने तिखट खाल्लं याला, सगळं त्याला कळतं सगळं. आणि ही जे टीव्ही सिरियल बघते ना, एक आमच्या भक्तिवेदांत हॉस्पिटलला एक केस आली होती. आम्ही पेरेंटिंग सेमिनार मध्ये नेहमी सांगतो. तर तो मोठा व्हायला लागला आणि त्याला रात्री झोपायचाच नाही. तो का झोपायचा नाही? तो अशाच वेळेला झोपायचा जेव्हा एक पर्टिक्युलर सिरियल लागायचा. त्या सिरियलचा आवाज आला की मग तो ती लागेपर्यंत झोपायचाच नाही. का? कारण हा जेव्हा पोटात होता त्याची आई ते बघितल्याशिवाय झोपत नाही. म्हणजे त्या बाळावर इथपर्यंत त्याचा परिणाम होतो. त्याच्यामुळे ज्या गर्भवती महिला आहेत किंवा ज्यांच्याकडे शिशु आहेत, फार जपून राहावं लागेल. कारण सगळं ग्रहण करतात पोरं, सगळं. मग नंतर तुम्ही आरडाओरडा करतात, हा असा कसा निघाला, कोणावर गेला, बापावर आहे, आईवर. भांडण करून काय पाहिलं? जेव्हा पटत होतं तेव्हा सांभाळायचं त्याला व्यवस्थित. नको नको ते खाऊ घातलं, नको नको ते ऐकवलं त्याला. आता काय, कोणावर गेला, ज्याच्यावर गेला आता जे आहे ते सांभाळ. तर इथे भगवंत सांगतायत की तू, म्हणजे जेव्हा एखादं बाळ बाहेर येतं त्याची मेमरी काय केली जाते, कॉम्प्रेस, आणि तिला डिस्क मध्ये टाकली जातात. आता ती त्याला ऍक्सेस नाही करता येणार. आपल्याकडे मागच्या सगळ्या स्मृती आहेत पण आपल्याला त्याचा ऍक्सेस नाही. का नाही ऍक्सेस सांगा जरा. आपल्याला मागच्या जन्माचा का ऍक्सेस नाही? समजा आज तुमचं घरी गेल्यानंतर कडाक्याचं भांडण झालं, एकदम कडक, म्हणजे पार तुम्ही भांडे बिंडे आवाज केला तुम्ही, तुम्हाला रात्री झोप लागते का? इकडच्या कुशीवरून तिकडे लगेच कॉटचा आवाज येतो, कुचुक कुचुक येत. अहो विचार करा, एक भांडण घरातलं झालं, एक व्यक्ती मला काहीतरी बोलला, एक रिझल्ट कुठेतरी खराब लागला, व्यक्ती झोपायला विसरून जाता, रात्र झोपत नाही, महिने झोपत नाही. आता मागच्या जन्मात अशा काही घटना घडलेल्या असतील ज्या तुम्हाला खूप पीडा देतात. आता जर त्या तुम्हाला आठवल्या, या जन्माच्या पीडा आणि त्या जन्माच्या पीडा, जगता येईल तुम्हाला? म्हणून भगवंत इतके दयाळू आहेत, इतके दयाळू आहेत, सगळं जगतात. बाळा तू नवीन सुरुवात कर, तुला पाहिजे तशी छान नवीन सुरुवात कर. इतकी दया भगवंताने आपल्यावर दाखवली. म्हणून त्या भगवंताचे आपल्याला आभार व्यक्त करायला पाहिजे. कसे आभार व्यक्त करणार? हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे. तर इथे भगवंत अर्जुनाला त्याचं उत्तर देत आहे की मी अज आहे, अजन्म आहे. जसं वडिलांचा सकाळी कुठला ड्रेस असतो? वडिलांचा ड्रेस सकाळी लुंगी. ठीक आहे. मग पप्पा लुंगीवरच जातात का ऑफिसला? मग कसं जातात? शर्ट पॅन्ट. बरं, शर्ट पॅन्ट वर गेले पप्पा ऑफिसला, संध्याकाळी आल्यावर मग काय ड्रेस घालणार? परत लुंगी. आता पप्पांनी जेव्हा ड्रेस बदलला आणि पप्पा घरी परत आले, तुम्ही ओळखायला घाबरले, अरे कोण आलं? पप्पांसारखं वाटतात पण आहे होतं का असं? भगवंत तेच म्हणतायत, अरे मी फक्त कपडे बदलून येतो. कधी माशाचे कपडे घातले, कधी कासवाचे कपडे घातले, कधी घोड्याचे कपडे घातले, पण व्यक्ती एकच आहे. जसे पप्पा एकच आहे, फक्त ऑफिसचा ड्रेस वेगळा, घरचा ड्रेस वेगळा, बाहेर पार्टीचा ड्रेस वेगळा, बरोबर? व्यक्ती एकच आहे. भगवंत म्हणतात अजोपी सनव्य आत्मा, मी तोच व्यक्ती आहे, फक्त कपडे बदलून येतो. म्हणून माझी ऍज इट इज सगळी स्मृती आहे, पण तू प्रत्येक वेळेला देह बदलला म्हणून तुला स्मृती. म्हणून आपल्याला स्मृती काय नाही, कारण आपण देह अंतर केलेला आहे, आपला देह बदलला आहे, म्हणून आपल्याला ते लक्षात राहत नाही. आता हे 2 फेमस श्लोक आहेत जे आपल्या सगळ्यांना माहिती आहेत, बरोबर? यदा यदा हि धर्मस्य
ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानामधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. मग अर्जुन जेव्हा भगवंत अवताराविषयी सांगतात की मी प्रत्येक युगात व्यक्ती तोच आहे, कपडे बदलून येतो, वेगवेगळे अवतार घेतो. मग अर्जुनाचा लगेच प्रश्न, मग तू अवतार का घेतो रे कृष्ण सारखा सारखा? भगवंत उत्तर, यदा यदा ही धर्मस्य ग्लानी, ज्या ज्या वेळेला धर्माची ग्लानी होते, भवती भारत अभ्युत्थाना अधर्मस्य, त्या अधर्माचा नाश करण्यासाठी, जेव्हा अधर्मात उत्थान होतो आणि धर्म लोप पावतो, त्यावेळेला सृजामी अहम, त्या धर्माची पुनःस्थापना करण्यासाठी मी अवतार घेत असतो. ठीक आहे. या श्लोकात सांगताय की अवतार कशासाठी घ्यायचा? जेव्हा धर्म कमी आणि अधर्म वाढतो. बरं, मग आता वाढलाय का अधर्म? हा, वाढलाय का? कसं काय कळलं तुम्हाला वाढलाय? असं काय वाटतं वाढलाय अधर्म? घरचे त्रास देतात का तुम्हाला? आमचे घरचेच अधर्म. मग कसं कळलं तुम्हाला अधर्म वाढलाय? शाळेत पगार होत नाही सध्या वेळेला, आणि आपल्याकडे बहुतांश शिक्षक येतात सगळे आपल्या सत्संगाला. तुमच्या कॉलेजमध्ये होतो पगार सर? नाही नाही म्हणतात. मागे टीचर्स होतो पगार, वेळेत होतो, म्हणजे धर्म आहे. अजून अधर्म आहे? अजून अधर्म आलेला नाही. तर भगवंत कधी येतात? जेव्हा अत्यंत अत्यंत ग्लानी झालेली असते. जसं आता समजा मालेगावात मारामारी झाली, कोणाला बोलवणार? पोलीस? अहो डायरेक्ट ब्लॅक कॅट कमांडो बोलाय, दिसला करता. पोलीस बोलवणार ना की ब्लॅक कॅट कमांडो? नाही. इथल्या इथे मारामारी झाली दोन मावाल्यांमध्ये, पोलीस दोन दांडे कमरेवर पडले की तो गार चला घरी मोकळे. पण समजा एकदमच अराजकता माजली इथे, म्हणजे फार बॉम्ब, तलवारी, हत्यार, मारामाऱ्या, कापाकापी, मग तुम्हाला एकदम टॉप फोर्स बोलवावा लागेल. त्याच प्रकारे चिल्लर लोकांसाठी भगवंत येत नाही. त्याला कॉन्स्टेबल, हवालदार वगैरे काम बंद होऊन जातं. भगवंत एखाद्याला पाठवून देतात, जा बाबा तू करून घे. जसं एखादा चांगला नेता शिवाजी महाराज आले आणि सगळे टोपीवाले गार झाले, बरोबर. एखादा असा व्यक्ती पाठवून देतात, काम होऊन जातं. भगवंताला यायची गरज नाही. पण जेव्हा पूर्णच ग्लानी होईल, आता इथून पुढे कुठलाही अवतार घेतला, म्हणजे व्यक्ती पाठवला तो होणे शक्य नाही, त्यावेळेला भगवंत समोर येतो. म्हणून तुम्हाला हे माहिती पाहिजे. बाहेर लोक तुम्हाला विचारतील, आज भगवंत काय येत नाही? आज भगवंत यायची गरजच नाही. आजही असे लोक आहेत जे जर एकत्र आले तर सगळं व्यवस्थित होऊ शकतं. म्हणून भगवंत येणार नाही. ठीक आहे. तर हे इथे भगवंत सांगतायत की मी कशासाठी येतो. आता दुसरं कारण, अवतार घेतल्यावर दुसरं कारण काय? परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. अर्जुन म्हणतो, अरे प्रत्येक वेळेला तुला याची गरज आहे का? मग तिथे भगवंत होतं परित्राणाय साधूना. ज्या वेळेला साधूंना बळ देणारं कोणी नसतं, विनाशायच्या दुष्कृता, आणि जे दुष्कर्म करणारे लोक आहेत त्यांना मारणारं कोणी नसतं, त्यावेळेला धर्म संस्थापनार्थाय, त्या धर्माची संस्थापना करण्यासाठी मी संभवामी युगे युगे, प्रत्येक युगायुगामध्ये मी येतो. म्हणून इथे भगवंत काय सांगताय की विशेष विशेष जिथे कार्य असतं ना, विशेष कार्य करण्याची जेव्हा वेळ येते तेव्हाच भगवंत येतात, अन्यथा नाही आहे. आता जसं कृष्णाच्या विशेष लीला सांगा. कालियादमन, अजून गोवर्धन, अजून पुतना उद्धार. पुतना उद्धार. ओके. अजून नाही, महाभारत. कंस. ओके, कंस. अजून
काय वस्त्रहरण? अच्छा. म्हटलं का भगवंताने केलं? केलं ना त्यांनी, चिरहरण केलं ना, गोपिकांचे कपडे उचलून नेले ना. मग ते नाही सांगत तुमच्या भगवंताचं सगळं लपवता तुम्ही, चांगली होत नाही. सांगा ना गोपिकांबरोबर रासलीला गेली, ते नाही सांगत तुम्ही, सगळं चांगलं चांगलं सांग. हे कोण सांगणार? याला काय उत्तर देणार तुम्ही? 16,000 राण्यांबरोबर लग्न करायची काय गरज होती? हा प्रश्न त्यांनाच पडतो ज्यांचं एक तर लग्न झालेलं नाही किंवा त्यांचं लग्न व्यवस्थित चालत नाही. हा, ही त्यांना दुखापत आहे की आमचं व्यवस्थित 16,000 कसं काय सांभाळतो. तर ह्या ज्या विशेष लीला आहेत ते फक्त भगवंतच करू शकतात. आणि किती विशेष आहे या लीला, तसं 16,000 राण्यांबरोबर लग्न केलं. आता 16,000 राण्यांपैकी एका राणीने तरी कंप्लेंट केली का नवऱ्याविषयी? तुम्हाला काय माहिती? एका स्त्रीने कंप्लेंट केली नाही की हे माझ्याकडे लक्ष देत नाही, यांनी ते मला नेकलेस दिलंच नाही यावर्षी. यावर्षी काहीच घेतलं, दिवाळी कोरी गेली. आता कोणी कंप्लेंट केली का भागवतात किंवा इतर पुराणांमध्ये? नाही, काहीच कंप्लेंट नाही. 16,000 राण्या एकदम खुश. आणि हा मुद्दा यार समजा. ठीक आहे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम राम राम.